लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता, महाराष्ट्र. पैठण तालुक्यातील राहुलनगर येथे पाटबंधारे विभागाविरुद्ध पेटले जन आंदोलन. आंबेडकर चळवळीच्या जनसमुदायाचा शासनाच्या चुकीच्या धोरणांविरुद्ध तीव्र निषेध. बातमी पैठण येथून. याबद्दल सविस्तर माहिती अशी आहे की दिनांक 15 डिसेंबर रोजी पैठण तालुक्यातील छत्रपती संभाजीनगरकडे जाणाऱ्या रस्त्यालगत असणारे राहुलनगर या ठिकाणी पाटबंधारे विभागाने केलेल्या अतिक्रमण हटाव मोहिमेविरोधी पेटले जन आंदोलन. प्रामुख्याने कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस बंदोबस्तामध्ये जेसीबीच्या सहाय्याने अतिक्रमण काढण्याचे काम सुरू केले. पैठण जायकवाडी धरण परिसरातील उत्तर जायकवाडी आणि दक्षिण जायकवाडी या शासकीय निवासस्थानासह नाथसागर धरण परिसरात जुन्या वसाहती पाटबंधारे विभागाने जेसीबीच्या सहाय्याने जमीनदोस्त केल्या. परंतु ज्यावेळी पाटबंधारे विभाग आणि पोलिसांनी फौजफाटा उत्तर जायकवाडी येथील राहुलनगरकडे बाजार तळाकडे वळवला असता लहान थोर माता भगिनी व पुरुष ज्येष्ठ नागरिकांनी तुफान दगडफेक करून त्यांचे पथक रोखण्यासाठी जनआंदोलन उभारले. अतिक्रमण हटाव मोहीम बंद करण्यासाठी राहुलनगर परिसरात ठिय्या मांडून आंदोलन केले. अतिक्रमण हटवण्यासाठी आलेल्या जेसीबी मशीनवर संतप्त नागरिकांनी दगडफेक केल्याने जेसीबीच्या काचा फुटल्या. त्यामुळे परिस्थिती हाताबाहेर जात असल्याने पोलिसांनी त्यावेळी लाठीचार्ज केला. या घटनेने राहुलनगर परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले. या तीव्र जनआंदोलनावेळी पाटबंधारे विभागाचे अभियंता प्रशांत संत, MIDC सहाय्यक पोलीस निरीक्षक ईश्वर जगदाळे, माजी आमदार संजय वाघचौरे यांनी नागरिकांशी चर्चा केली आणि हे आंदोलन चालू असताना त्याचवेळी वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांनी पाटबंधारे विभागाच्या अतिक्रमण हटाव मोहिमेविरुद्ध आणि सरकारविरुद्ध घोषणाबाजी करत तहसील कार्यालय पैठण येथे ठिय्या आंदोलन सुरू केले. त्यावेळी तालुकाध्यक्ष सोमनाथ निकाळजे, युवा अध्यक्ष पंकज गायकवाड, सदानंद खडसन, अविनाश चाबुकस्वार, महेंद्र साबळे, आकाश गायकवाड, दीपक गायकवाड यांच्यासह सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते. वंचित बहुजन आघाडीचा मुर्दाबाद 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 अतिक्रमण धारकाला न्याय, अतिक्रमण धारकाला न्याय. रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र न्यूजसाठी पैठण प्रतिनिधी राहुल गिरे, छत्रपती संभाजीनगर.